नमस्कार सगळ्या विद्यार्थ्यांना. नमस्कार. कालचा तास होऊ शकला नाही, त्यामुळे आज आपल्याला एकाच तासिकेमध्ये दोनही तासिकांचं काम पूर्ण करण्याचं आव्हान आहे. बघूया आपण प्रयत्न करूया. बहुतेक सगळ्यांना आवाज येत असेल माझा? आवाज येतोय? ओके सर. आपण सुरुवात करूया. बघा, 2 फेब्रुवारी 2025 ला इलिमिनेशन आरंभाची सराव परीक्षा झाली. त्यामध्ये पेपर पहिला जो भाषा आणि गणिताचा होता, तर त्याच्यातील भाषेचे 25 प्रश्न आपण आज बघणार आहोत. अतिशय दर्जेदार असलेले 3 प्रश्न होते. 25 चे 25 प्रश्न आपल्याला 25 प्रकारे दिशा देणारे आहेत. त्यामुळे आपण थोडस प्रत्येक प्रश्न डीपमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या स्क्रीनवरती हा जो पेपर दिसतोय, तो पेपर प्रश्न 1 ते 3 साठीचा सुरुवातीचा. एक तर तुम्हाला इथं उतारा असेल किंवा कविता असेल, तर या पेपरमध्ये आपल्याला कविता दिलेली आहे आणि सूचना स्पष्ट आहे. पुढील कविता वाचून त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. ही कविता वाचताना आपल्याला थोडस बारकावे बघावे लागणार आहे की कशा संदर्भात कविता आहे. पहिल्या वाचनामध्ये आपल्याला अशी कळलं पाहिजे. बघा, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, इतकेच जाग झाली दुःखाच्या मुलं सुराले, डोळ्यात उतरते पाणी, पाण्यावर डोळे फिरते, दुःखाचा उतरला वारा आणि तळ उतरले, पेटून कशी उजळले नाही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला, संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती नाटांचा आज पसारा. या फक्त 8 ओळी आहेत, परंतु भाषा थोडीशी काव्यात्मक असल्यामुळे आपल्याला प्रश्न बघा त्याच्यावरचे. पहिलाच प्रश्न आहे, कवीचे डोळे का पाणावले. तिथं याचं उत्तर तुम्हाला थेट ओळीमध्ये लिहिलेली सापडणार नाही. आपल्याला थोडासा अर्थ समजून घेऊन त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. पर्याय क्रमांक पाऊस पडेना म्हणून, दुसरा पर्याय राग संपत्ती म्हणून, तिसरा पर्याय अति दुःख झाल्याने आणि चौथा पूर आल्याने. आपल्याला थेट लगेच काही उत्तर जसं की उतार्यामधलं उत्तर फार लवकर सापडतं, तसं कवितेतल्या ओळींच्या अर्थ आपल्याला काढावे लागतात. आता इथं जर आपण इलिमिनेशन पद्धतीनं जर गेलो, म्हणजे जर आपण बघा इथं जे पर्याय आपल्याला लागू पडत नाही ते पर्याय बघा, पूर आलेने हे आपल्याला कुठे लागू पडत नाही. याच्यामध्ये पाऊस पडतोय पण पुराचं कुठं उल्लेख आलेला नाही, त्याच्यामुळं हा पर्याय आपल्यासाठी लागू पडत नाही. आता पाऊस पडेना म्हणून इथं कुणाला पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाणी, दुःखाच्या बंद सुरायला, तिथं असा कुठे उल्लेख नाही की पाऊस पडत नाही म्हणून कवीला डोळे लागले म्हणून. इथं रात्र संपते म्हणून सुद्धा नाही. आणि आता उरत येते अति दुःख झाल्याने, हे उत्तर बरोबर आहे. कारण जर डोळ्यात उतरते पाण्यात डोळे फिरती, दुःखाचा उतरला पाय, याच्यामध्ये दुःख झालेलं आहे म्हणून कवीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे, हे आपल्याला दिसतंय. आता दुसरा प्रश्न बघा. दुसऱ्या प्रश्नामध्ये कवितेत आलेले धातू साधित विशेषण खालीलपैकी कोणत्या नामास आले आहे. इथं आपल्याला धातू साधित विशेषण विचारलेलं नाही. इथं काय विचारले, काय कवितेत आलेलं धातू साधित विशेषण खालीलपैकी कोणत्या नामास आले आहे. खर तर या प्रकारचे प्रश्न तुम्हाला कविते मुख्य परीक्षेसाठी विचारले जाणार नाही. त्याचं कारण हा जरी या कवितेवर आधारित प्रश्न असला तरी तो व्याकरणाचा प्रश्न आहे. तिथं ज्यांना धातू साधित विशेषण कशाला म्हणतात हे जर माहित नसेल तर आपल्याला याचं उत्तर काढता येणार नाही. तरी पण आपण बघूया इथं किती विशेषण आले ते अगोदर आपल्याला बघावं लागेल. इथं बघा, फुले, ढग, पाणी आणि पाणी या नामांसाठीची विशेषण कोणकोणती आले ते बघा. तिथं आपण थोडीशी कविता पूर्ण ओपन करतो. हे पहा,
इथं फुलेसाठी कोणत्या विशेषण आलंय बघा. बघा इथं पानासाठी हलती पाणी आलेलं आहे. त्याच्यानंतर शुभ्र फुले आहे, संदिग्ध ढग आहे, आता हे प्रामुख्यानं एवढेच विशेषण आपल्याला दिसत आहेत. तर इथं फुलासाठी ही जी आलेली विशेषण आहेत हे शुभ्र हे त्याचं गुणविशेषण आहे. त्याच्यानंतर संदिग्ध हे पण त्याचं गुणविशेषणच आहे. पण ही हलती पाणी किंवा हलणारी पाणी, हलती हे क्रियापदापासून तयार झालेले विशेषण म्हणून त्याला धातू साधित असं म्हणलंय. हलने हा धातू, हल हा धातू आहे, या धातूपासून तयार झालेले विशेषण धातू विशेषण म्हणून पाणी पाणी या नामाला विशेषण धातू साधित आहे. म्हणून पाणी हा प्रकार आपल्यासाठी योग्य पर्याय आहे. आपल्याला तिसऱ्या प्रश्नाकडे जायचंय बघा. कवितेतील वर्णनानुसार कोण आकाश ढवळतो हा अगदी एक्सप्लिसिट म्हणजे वाचल्याबरोबर समोर येणारा प्रश्न. सगळ्यात सोपा प्रकारातला संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा. इथं बघा आकाश ढवळतो वारा सरळ सरळ उत्तर आहे. त्यामुळं आपल्याला याच वारा हे उत्तर लगेच समोरासमोर भेटून जातात. आता पुढचा प्रकार प्रश्नांचा आपल्याला इथं सुसंगत वाक्यांचा परिचय. सुसंगत वाक्याच्या परिच्छेदामध्ये कंपल्सरी 3 वाक्य दिली जातात. या प्रकारचे प्रश्न सोडवताना चुकूनही पहिल्या प्रश्न वाचले बरोबर त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा नाही. अगोदर 3ही प्रश्न इथं 4 ते 6 साठी सूचना दिलेल्या आहेत. आपल्याला सुसंगत वाक्याचा परिचय तयार करायचा आहे तर 3ही प्रश्न अगोदर वाचून घ्यायचे. बघा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख टिंब त्याच्यामध्ये नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, नगरसेवक, महापौर. इथं प्रशासनाचं प्रमुख म्हटलेलं आहे. प्रशासन हा शब्द आपल्यासाठी जास्त महत्वाचा आहे. प्रशासनाचा प्रमुख. त्यानंतर दुसरं वाक्य आहे त्यांची नेमणूक टिंब करते. मग प्रभाग सदस्य निवडीतून जिल्हा परिषद, महानगरपालिका, आयुक्त आणि राज्य शासन. आता याच्यात जिल्हा परिषद यापैकी वरच्यापैकी कोणाचीच नियुक्ती करत नाही, ते काय लागू पडत नाही. राज्य शासन, महानगरपालिका, आयुक्त याच्यापैकी दुसरी कोणाची नियुक्ती करत नाही, हे पण लागू पडत नाही. आणि प्रभाग सदस्य निवडून पण लागू पडत नाही. राज्य शासन ज्याची नियुक्ती करतो तो कोणीतरी असणार आहे. आता आपण तरी पण उत्तर फायनल न करता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. त्यांना टिंब म्हणूनही कामकाज करावे लागते. आता या सगळ्यांचा विचार केला तर त्यांना नगराध्यक्ष म्हणून काम करावं लागतं, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करावं लागतं, निवडणूक अधिकारी म्हणून काम करावं लागतं किंवा गट विकास अधिकारी म्हणून काम करावं लागतं. तर याच्यापैकी आपल्याला नगराध्यक्ष तर हे खालच्या वर्णनावरून ते आपल्यासाठी लागू पडत नाहीये. नगरसेवक लागू पडत नाहीये, महापौर लागू पडत नाही. आपल्याला जिल्हाधिकारी लागू पडतंय. तर जिल्हाधिकाऱ्याला दुसरा पर्याय काय येऊ शकतो तर त्यांची नेमणूक ना प्रभाग सदस्य निवडून, ना महानगरपालिका आयुक्ताकडून किंवा ना जिल्हा परिषदेकडून तर राज्य शासनाकडून केली जाते. ही दोन्ही उत्तरे एकमेकाशी मेळ खाणारी आहेत. आता पुन्हा आपल्याला तिसऱ्या प्रश्नाकडे जर गेलं जिल्हाधिकाऱ्याच्या अर्थानं तर त्यांना टिंब म्हणून हे कामकाज करावे लागते. जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानंतर पुन्हा ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत नाही. IAS अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी होऊ शकतात, असतातच ते. पण जिल्हाधिकाऱ्यांना हे काम करावं लागत नाही. गट विकास अधिकाऱ्याचंही काम करावं लागत नाही, नगराध्यक्षाचंही काम करावं लागत नाही. तर त्यांना काम करावं लागतं ते निवडणूक अधिकाऱ्याचं. जर जिल्ह्यामध्ये कुठल्या निवडणूक असतील तर त्याचे प्रमुख हे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात. म्हणून निवडणूक अधिकारी या संदर्भानं जिल्हाधिकारी हे उत्तर आपलं रास्त ठरतंय. मग इथं पर्याय क्रमांक 2 इथे राज्य शासन आणि इथे निवडणूक अधिकारी. या पद्धतीने आपल्याला 6 प्रश्न सोडून होता येतात. आता पुढे बघा 7वा प्रश्न. पुढील पर्यायातील हरिण
या शब्दासाठी समानार्थी असलेले दोन पर्याय कोणते? आता इथं द्विपर्यायी प्रश्न ही शेवटची परीक्षा आहे या वर्षीची तुमची, की ज्याच्यामध्ये तुम्हाला द्विपर्यायी प्रश्नांना म्हणजे दोन उत्तर पुढील वर्षीपासून शिष्यवृत्ती साठीसाठी लागू आहे. आपल्याला हा प्रकारचा प्रश्नच विचारला जाणार नाहीये. आपल्याला नको, तुम्हाला दोन पर्याय निवडायचे आहे. जिथं दोन पर्याय दिलेले आहेत तिथं चुकूनही एखादा पर्याय लावून निवडू नका. दोन्हीच्या दोन्ही आपल्याला तिथं मार्क करायचे आहे. तर बघा, हरिण या शब्दासाठी समानार्थी असलेले शब्द, आता हरणाच्या अनेक पोळे येतात बघा. नीलगाय किंवा सांबर, काळे मीठ या प्रकारचे बरेचसे प्रकार आहेत. त्याच्यातील काही नाव हे समानार्थी शब्द म्हणून वापरले जाऊ शकतात आणि हरणाला खूप नाव आहे. जर सामान्यतः तुम्हाला परीक्षेला विचारलं तर तुम्ही हरणाला बरोब वगैरे असं माहित असलेलं नाव म्हणाल, पण याच्यातील जे नाव आहे तर इथं हिरण्य हे हरणाचं नाव नाही, नक्कीच नाही. पुरंग आणि सारंग ही वेगवेगळ्या प्रकारच्या हरणांच्या जातींची नावं आहेत. कुंजर मात्र हरणाला म्हणत नाही. म्हणजे इथं आपल्याला दोन पर्याय मिळतात, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. हरणांची वेगवेगळी नावं आपल्याला माहित असायला पाहिजे. त्याच्यामध्ये चितळ, नीलगाय ते हरिण वर्गातीलच आहेत. पूर असलेली पृष्ठवंशीय सस्तन प्राणी त्या वर्गात मोडतात. पण हरणांच्या जाती म्हटलं तर पुरंग आणि सारंग लक्षात ठेवा. परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो आपल्याला. इथं उपसर्गावरती आधारित त्यांनी प्रश्न विचारलाय. खूप सुंदर प्रश्न आहे तो, पण प्रश्न फसवा आहे. जितके प्रश्न सोपे असतात तितकेच ते फसवे पण असतात. त्यामुळे आपल्याला तिथं काळजी घ्यायची की आपल्याला प्रश्न वाचताना कदाचित आपल्याकडून ही चूक होऊ शकते की बे हा उपसर्ग जोडून कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही. हा शब्द महत्वाचा. म्हणजे बाकीच्या 3 पर्यायांना बे हा उपसर्ग आपल्याला लावता येणार आहे. उपसर्ग म्हणजे अगदी सुरुवातीला त्या शब्दाच्या अगोदर बे लावलं जातं आणि नवीन अर्थाचा शब्द तयार होतो. तर आपण ते लावून बघूया. हिशेबीला बे हिशेबी होत आहे, परवाला बेपरवा होत आहे. इथं बे मुद्दाम मात्र होत नाहीये आणि इथं फिकीर पण होतय. तर आपल्याला शोधायचंय कोणतं? तर विरोधार्थी शब्द तयार होणार नाही हा पर्याय शोधायचा आहे. हा होत नाही म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. लक्षात आलंय? हा नाहीच आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. बघा पुढचा प्रश्न. पुढीलपैकी अशुद्ध शब्द निवडा. इथं बरेच मुलं असतात, कारण असे शब्द विचारलेले असतात की जे सगळे आपल्याला शुद्ध वाटत असतात, परंतु व्याकरणाच्या दृष्टीने त्याच्यामध्ये काहीतरी गोची असते किंवा काहीतरी अपवाद तरी असतात. म्हणून या प्रकारचा प्रश्न आपले बऱ्याच वेळा मार्क खात असतो, म्हणजे आपले मार्क घालवत असतो. इथं बघा हे सगळे रजकन, प्रातःकाल, इतपर आणि मनोराज्य. आता मनोराज्य असा विचार मनोराज्याचा नसतो. हा शब्द मनोराज्य असाच आहे. त्याच्यामुळं मनोराज्य असं ते लिहिलं जात नाही. म्हणून हा पर्याय आपला उत्तर म्हणून निवडावा लागेल, कारण तो अशुद्ध आहे. शुद्ध शब्द त्याचा असा आहे. त्यानंतर पुढे बघा 10वा प्रश्न. शब्द समूह व त्याबद्दलचा एक शब्द अशा जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी निवडा. बघा याच्यामध्ये 4 प्रकारचे शब्द येतात. एक, ज्याला कोणी शत्रू नाही असा त्याला अजात शत्रूच म्हणतात. हे बरोबर आहे. इथं आपल्याला चुकीची जोडी निवडायची, बरोबर जोडी नाही निवडायची. बघा गावचा कारभारी
गावचा कारभार आहे बरं का, कारभारणी जर असतं तर हा शब्द चुकलेला असता, पण हा पण बरोबर आहे. गावचा कारभार ज्याला गावगडा असं म्हणतात. मूळचे रहिवासी त्याला सभासद असं म्हटलंय, तर हे मात्र बसत नाही, कारण मूळच्या रहिवाशांना सभासद असं म्हणत नाही, त्यांना मूळ निवासी असं म्हणतात. पाण्यात राहणारे जलचर, पाण्यात राहणाऱ्यांना जलचर म्हणतात, हे पण बरोबर आहे. म्हणजे हा पर्याय आपल्याला चुकीची जोडी दाखवतोय. मूळच्या रहिवाशाला सभासद म्हणत नाही, जो सदस्य असतो, सहभागी सदस्य, त्याला सभासद असं म्हणतात. तर ही हा पर्याय क्रमांक 3 आपलं चुकीची जोडी आणि बरोबर उत्तर. आता थोडासा किचकट असणारा प्रश्न की जो आपल्याला कधी कधी मार्क तर देत नाहीच नाही, पण बाकीच्या प्रश्नांचा वेळ खाणारे हे प्रश्न असतात. कारण मराठीला जोड असते गणिताची, गणितासाठी जास्त वेळेची गरज असते, आणि मराठीचे प्रश्न जर लवकर सुटले तर आपल्याला गणिताला जास्तीचा वेळ देता येतो. पण या प्रकारचे प्रश्न मात्र आपल्याला त्याच्या वाट्याचा तर वेळ घालतातच, पण गणितासाठी आपल्याला जो मिळणारा वेळ आहे तो पण या प्रकारचे प्रश्न होतात. इथं सगळ्यात महत्वाचं हे सगळे अक्षर पटपट वाचण्याचा प्रयत्न करायचा, माग पुढं नजर फिरवत राहिली की आपल्याला जर परिचित वाक्प्रचार क्रम नसेल तर लक्षात येते, पण त्याला थोडासा वेळ दिल्याशिवाय किंवा अर्थपूर्ण शब्द तयार झाल्याशिवाय आपल्याला वाक्प्रचार सापडत नाही. इथला प्रश्न बघा, खाली दिलेल्या चौकटीतील अक्षरापासून तयार होणाऱ्या वाक्प्रचाराचा अर्थ निवडायचा आहे. वाक्प्रचार नाही निवडायचा आपल्याला. वाक्प्रचार म्हटलं तर लगेच आपण जोडून पाहू शकतो, पण इथं वाक्प्रचार नाही निवडायचा. इथं आपल्याला त्या वाक्प्रचाराचा अर्थ पाहिजे अपेक्षित आहे. मग आता इथं चॅलेंजिंग हे आहे की आपल्याला अर्थ दिलेले आहेत आणि तो वाक्प्रचार निवडायचा आहे, शिवाय वाक्प्रचार दिलेला नाही, वाक्प्रचार शोधायचा आहे. आता हे करत असताना जर तुम्हाला माहित असेल, वाचलं असेल तर तुमच्याकडे उत्तर रेडी असेल कदाचित, पण आता हा वाक्प्रचार आपल्याला शोधायचा आहे. यासाठी कधी पण वापरायची सोपी पद्धत म्हणजे या अक्षरांपासून काही अर्थपूर्ण शब्द तयार होतात का हा विचार करायचा आहे. बघा, जर तुम्हाला का, जी, ला, ना, व, ने, ब, ला या शब्दांपासून एखादा अर्थपूर्ण शब्द तयार होतोय का हे आपल्याला बघायचं. बघा, काजी, लाना, वने, ब, ला. वने थोडस ऐकल्यासारखं वाटतंय, त्याला जर ला जोडलं तर मला असं वाटतं लावणे हा शब्द तयार होतोय. बघा, एक शब्द लावणे हा तयार होणार आहे. आता अजून असा दुसरा एखादा अर्थपूर्ण शब्द तयार होतोय का? बघा, हे काना वगैरे असे शब्द तयार होऊ शकतात, पण काना कशा वाक्प्रचारामध्ये बसतोय का ते आपल्याला बघावं लागेल. तरी सुद्धा जर असे शब्द तुमच्या लक्षात आले तर कुठेतरी लिहून ठेवा. ते उपयोगात येऊ न येऊ आपल्याला उत्तराकडे जाण्याचा तो योग्य मार्ग असतो. काना आहे, ताला होऊ शकतं. त्याच्यानंतर अजून जी पासून एखादा शब्द तयार होतोय का? जीव आहे, जीभ आहे, या प्रकारचे शब्द तयार होतात. ला पासून लाव, लावणे. बघा, लावणे हा शब्द तयार झालाय, किंवा लाव फक्त लाभ पण होऊ शकतोय. नंतर नाव, ना, नाने, ना, बनाना, नाताल. हा बघा, ना, का आणि ला, नाकाला हा शब्द तयार होतोय, नाकाला. आता जर हे शब्द बघितले तर काही असं वाटतंय का तुम्हाला की आपल्याला एखादं वाक्प्रचार मिळतोय म्हणून? तर इथं
हा वाक्प्रचार तयार झालेला दिसतोय. जीभ पण आले, नाकाला आले आणि दावणे आले. हे तीन शब्द जर एका पुढे घेतले तर मला असं वाटतं आपल्याला एक वाक्प्रचार मिळतोय. नाकाला जीभ लावणे. नाकाला जीभ लावणे म्हणजे काय? आपण एखादं चांगलं काम केलं किंवा आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी आपण जर एखादी कृती करून दाखवत असतो तर त्याला नाकाला जीभ लावणे असं म्हणतात. म्हणजे कृती बऱ्याच जणांची नाकाला जीभ लावत नाही, ज्याची लावते तो लगेच लावून दाखवतो. म्हणजे तो काय करत असतो? त्या अर्थाचा याच्यामध्ये कोणता अर्थ दिसतोय का बघा त्या वाक्प्रचाराचा. तर दिमाग दाखवणे, प्रतिपक्षावर मात करणे. नाकाला जीभ लावत नाही विजय झाल्यानंतर किंवा त्याच्यावर मात केल्यानंतर. लवकर चिडणे, चिडल्यामुळं पण नाकाला जीभ लावत नाही. गप्प बसायला सांगणे त्याच्यामुळे पण नाही, पण दिमाग वापरला जातो नाकाला जीभ लावणे. कारण मला येतो असं तो दाखवत असतो. मग इथं आपल्याला नाकाला जीभ लावणे हा वाक्प्रचार मिळाला आणि त्याचा अर्थ आहे दिमाग दाखवणे. म्हणून आपलं उत्तर आहे एक. बघा एवढ्या वेळामध्ये कदाचित आपली 2-4 प्रश्न सोडून झाले असते, पण आपल्याला या प्रकारच्या प्रश्नावर थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो. जर आपल्याला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे असतील तर कमीत कमी वेळेत अचूक उत्तर काढणं हाच एकमेव मार्ग आहे. आणि याला सराव हा एकमेव मार्ग आहे. सरावाशिवाय या प्रकारचे प्रश्न आपल्याला सुटत नाही. आणि जितके वाक्प्रचार किंवा म्हणी आपल्या वाचनात जातील तितकं आपल्याला या प्रकारचे प्रश्न लवकर सुटतात. आणि एक लक्षात ठेवा की नेहमी वापरणाऱ्या सोप्या म्हणी या सोपे वाक्प्रचार कधीही परीक्षेला विचारले जात नाही. क्वचित एखाद्या वर्षी असं होऊ शकतं. ऐकते वेळा एक वर्ष विचारलं होतं, ते अतिशय सोपं होतं आणि ते लगेच चटकीने मुलांना मार्ग देऊन गेलं. पण या प्रकारचे वाक्प्रचार आपल्या फारसे प्रचलित नसतात आणि मग ते आपल्याला लवकर सुचत नाही आणि आपल्याला वेळ पण जातो आणि मार्ग पण भेटत नाही. तर इथं आपल्याला नाकाला जीभ लावणे हा वाक्प्रचार मिळाला आणि त्याचं उत्तर दिमाग दाखवणे हे आहे. आता आपण त्याच्यासारखाच असलेला दुसरा प्रश्न, हा पण आपल्याला जास्त वेळ खाणारा प्रश्न आहे. खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील 5वे अक्षर कोणते? हा त्या वाक्प्रचारापेक्षा अजून कठीण प्रश्न आहे. इथं आपल्याला बघा अक्षर फार मर्यादित दिलेली आहेत. कमी अक्षर असल्यानंतर कदाचित जर मनसुखी असेल तर लवकर सापडते आणि जर अवघड असेल तर मात्र कमी अक्षर आपल्याला जास्त त्रास देतात, कारण ती नेहमी वापरण्याची म्हण नसते. तर खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील 5वं अक्षर विचारले म्हणजे आपल्याला म्हण विचारलेली नाहीये, एकच फक्त 5वं अक्षर विचारले. कधीतरी काही म्हणी उलट सुलट अर्थानं सुद्धा म्हणल्या जातात, त्यावेळेस मात्र असे प्रश्न जास्त अवघड ठरतात. जे आपल्याला एक 20% प्रश्न फार कठीणातले कठीण असतात, तर त्या प्रकारात मोडणारा हा प्रश्न आहे. आपल्याला अगोदर म्हण सापडली पाहिजे आणि म्हण प्रॉपर सापडल्यानंतर त्याचं अक्षर आपल्याला 5व्या क्रमांकाचं अक्षर आपल्याला सांगायचं आहे. तर इथं बघा त्यांनी दिलेली अक्षर ध, य, दे, र, ठ, मा, नी. आता अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा अर्थपूर्ण शब्द किती सापडतात आणि कोणते सापडतात त्याच्यामध्ये विचार करताना मग एक अक्षरी काही आहेत का, 2 अक्षरी काही सापडतील का, 3 अक्षरी काही सापडतील का, असं जर आपण विचार केला तर आपल्याला त्या हमीपर्यंत जाता येतं. पण आपल्याला वेळ मात्र हा प्रश्न जास्त खाणार आहे. तर कमीत कमी वेळ सोडवण्यासाठी पुन्हा एकदा आपण हा विचार करूया की अर्थपूर्ण कोणकोणते शब्द तयार होत आहेत ते. इथं एक अक्षरीमध्ये फक्त दे हा एकच शब्द तयार होऊ शकतो. 2 अक्षरीमध्ये बघा ठाम आणि असे दुसरा कुठलाच एक अक्षर होत नाही. 2 अक्षरी धर शब्द तयार होत आहे, दही होत नाही, दमा धनी दटा होत नाही. म्हणजे य पासून सुरू होणार आहे, य ध
य दे य ठा य मा य नी वगैरे य पासून पण आपल्याला काही कुठला शब्द सापडत नाही. दे ध देय देय सापडतोय समजा त्याला अर्थ आहे थोडाफार. देय देर देर हा हिंदी शब्द आहे, मराठीमध्ये देर वापरत नाही, त्याच्यामध्ये त्याची गरज नाही. देर हा दे मा देवी नाही होते. र पासून काही सापडतंय का बघा. रमा रणी ठा नाही सापडत आहे. ठा पासून ठा ध नाही होत. ठा य होतंय. ठार होतंय. ठामा ठाणी नाहीये. मा पासून माध माय माय होतंय. माय मार होतंय. बघा ही जितके अर्थपूर्ण शब्द तुम्हाला मिळतील तितकं तुम्ही लवकर त्या म्हणीपर्यंत जाता. मानी मार मार पण झाला आणि मानी नाही होते. नी आता ह्या न पासून शब्दाला सुरुवात होत नाही. न जर हानी असतं तर त्याच्यापासून झाली असती, पण आपल्याला हा डिव्हिजन आहे त्याच्यापासून शब्द होणार नाही. आता 3 अक्षरी काही शब्द तयार होत आहेत का बघा. द पासून काय होतंय का. बघा नाहीये. द पासून एकच तयार होतंय. नाही होत आहे. य पासून यमान बघा जेवढे पॉसिबल होते तेवढे शब्द शोधायचे. हीच ट्रिक आहे जवळ जाण्याची, उत्तर लवकर काढण्याची. य पासून 3 अक्षरी नाही होते मोठा शब्द. बघा तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही तुमच्या वहीवर लिहून ठेवू शकता. ते बरोबर नाहीये. रनी पण नाही होते. ठार एक शब्द झाला पण ठार नाही होत. ठाणे आणि मानी पण मा द वगैरे नाहीये. फक्त माग माते माय 3 अक्षर शब्द मागासून नाही होते आणि पासून तर नाहीच नाही. एवढे शब्द मला कळाले पण मला जेवढे माहिती. आता ह्याच्यात एखादी म्हण लागलेली का बघा बरं. तिथे म्हण आहे पण ती थोडीशी ग्रामीण भागात वापरली जाते. नेहमी वापरली जाते असं नाही. बघा धरणी शब्द आपल्याला वापरायला मिळतोय. ते शब्द वापरलाय. ते ठाय धरणी माय अशा अर्थाची ग्रामीण म्हण आहे. ते ठाय धरणी माय इथं सापडलेल्या शब्दामध्ये आपल्याला ती एकमेव म्हण सापडते आणि सगळीचे सगळे अक्षर येत आहेत. बघा तुम्ही ते ठाय सगळेचे सगळे अक्षर सापडून ही म्हण पण सापडली आपल्याला. आणि आता या म्हणीतलं 5वं अक्षर विचारलंय त्यांनी आपल्याला. 1 2 3 4 आणि 5 र हे अक्षर ते ठाय धरणी माय 4 नंबरचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. बघा प्रश्न किचकट आहे. ही म्हण पण एक फार प्रचलित तुमच्या पुस्तकात आशेतच याची खात्री एखाद्या प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये असू शकते ती म्हण. पुढचा प्रश्न बघूया आपण. हा एकदम या प्रकारचे प्रश्न सगळ्यात कमी वेळेमध्ये आणि तुम्हाला फायदेशीर असतात गणितासारख्या विषयाला सपोर्ट देण्यासाठी.
हे एक तर तुम्हाला माहित असेल तर लगेच उत्तर आहे, माहित नसेल तर तुम्ही कितीही विचार केला तरी त्याच्यात शोधण्याची कुठलीही ट्रिक नसते. गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण? माहित असेल, जनरल नॉलेज तुमचं पक्क असेल, शेवटचे 2-3 पाठ जर तुम्ही मराठी भाषेचं सामान्य ज्ञान जर व्यवस्थित वाचलेले असतील तर तुम्हाला हे उत्तर लगेच मिळेल. हे गुलामगिरी गोपाळकृष्ण गोखलेंचं नाहीये, महात्मा गांधींचं नाहीये, लोकमान्य टिळकांचं पण नाहीये. ते पुस्तक आहे महात्मा फुलेंचं. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं प्रश्न क्रमांक 14. आता इथं ज्यांचं वर्णमालेचं वाचन कमी आहे त्यांना हा प्रश्न नक्की अवघड जाणार आहे. बघा, इथं खालीलपैकी मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता आहे? वर्णमालेतील वर्ण तुम्हाला सगळे माहिती आहेत. वर्णमालेची रचना जर तुम्ही अतिशय व्यवस्थितरित्या शिकले असाल तर तुम्हाला क वर्ण, ट वर्ण कसं बघा, क च ट प कचाट्या पाय असं म्हणलं जातं. बघा, कचाट्या पाय याच प्रकारची रचना असते. बघा, क वर्ण वर्ण, च वर्ण, ट वर्ण, क वर्ण, प वर्ण आणि य वर्ण. आता ह्याच्यामध्ये इथपर्यंत याला सगळ्यांना 5वं वर्ण हे अनुनासिक असतं. पण इथं त्यांनी काय दिलंय की मूर्धन्य नसलेलं, मूर्धन्याचा अर्थ ज्याला माहित असेल त्याच्यासाठी हा प्रश्न सोपा आहे. तर मूर्धा म्हणजे जीव आणि जिभेचा विशिष्ट वापर त्या प्रकारच्या वर्णांमध्ये उच्चारासाठी केला जातो. अशा प्रकारच्या वर्णांना मूर्धन्य वर्ण असं म्हणतात. मग ट वर्ण जे असतात, ट, ठ, ड, ढ आणि न हे मूर्धन्य वर्ण आहे. म्हणजे यांचा उच्चार करताना आपली जीभ अशी उलटी करून उच्चार करावा लागतो. ला उच्चार करताना ज्या प्रकारे जीभ वाकडी करून उलटी करून वापरली जाते त्याच प्रकारे जीभ या सगळ्या प्रकारच्या वर्णांना करावी लागते. ट, ठ, ड, ढ, ण हे वर्ण आहे मूर्धन्य वर्ण. पण त्याच्यामध्ये अजून एक उष्मा आहे ज्याला श, तिथं आपल्याला मूर्धा वापरावी लागते श साठी. तर हे सुद्धा मूर्धन्यामध्येच मोडलं जातं. तर मग आता आपल्याला हा प्रश्न, ही वर्णमाला ज्याला व्यवस्थित माहिती आहे त्याच्यासाठी हा प्रश्न एकदम सोपा झाला. बघा, मूर्धन्य नसलेला वर्ण न मूर्धन्य आहे, ट मूर्धन्य आहे, श उष्म्यातला श हा सुद्धा मूर्धन्य आहे, जिभेचा वापर करावा लागतो. पण य मात्र मूर्धन्य नाही. म्हणून आपलं उत्तर आहे य हा मूर्धन्य नसलेला वर्ण आहे आपल्या वर्णमालेचा. त्यासाठी आपल्याला वर्णमालेचा एकदम व्यवस्थित अभ्यास असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15. पुन्हा हा 2 पर्यायवाला प्रश्न, म्हणजे आपल्याला 2 उत्तर निवडायचे. खालीलपैकी जो शब्दामध्ये थोडस पैकी डबल आलंय. खालीलपैकी जोड शब्दांपैकी स्वर संधी या संधी प्रकाराचे उदाहरण ओळखा. 2 पर्याय अचूक निवडा. म्हणजे जिथं आपल्याला 2 स्वर एकत्र येऊन तिसरा स्वर म्हणजे संधी निर्माण झाली त्या प्रकारच्या स्वरांना संधीला स्वर संधी असं म्हणतात. इथं 2 संधियुक्त शब्द आपल्याला शोधायचे. इथं सत अधिक जन त आहे तिथं, म्हणजे ही स्वर संधी नाही. दूर आत्मा याच्यामध्ये पण स्वर संधी नाही. सदा अधिक ऐव आ आणि अ इथं मात्र दोन्ही स्वर आलेले आहेत. सदा अधिक ऐव सदैव, त्याच्यामुळं हे दोन्ही स्वर एकत्र येऊन
झालाय म्हणजे सदैव ही स्वरसंधी एक उत्तर सापडले पण आपल्याला दोन पर्याय परीक्षा आणि अर्थी इथं पण आ आणि अ परीक्षा अर्थी मिळून परीक्षार्थी हा शब्द तयार झालाय इथंही दोन्ही स्वर एकत्र आले आणि संधी तयार झालाय म्हणून हे दोन्ही पण स्वर संधी आहेत मग सदैव आणि परीक्षार्थी दोन स्वर संधी आपल्याला सापडले आणि प्रश्न क्रमांक 15 अचूक अचूक उत्तर आपल्यासाठी आहे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 बघा थोडस आता आपल्याला तुमच्या प्रकारचे प्रश्नांकडे जाताना हे लक्षात घ्या की कोणत्याही प्रकारामध्ये जर संदिग्धता असेल तर तिथं मात्र संदर्भ पुस्तकांचा किंवा संदर्भाचा वापर करायला विसरायचं नाही. इथं 16वा प्रश्न बघा धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने तयार झालेल्या क्रियापदाला टिप्पटिप क्रियापद म्हणतात. बघा इथं दोन शब्द दिलेले आहेत धातू साधित व सहाय्यक क्रियापद म्हणजे दोन शब्द आहेत एक धातू साधित आहे एक सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने तयार झालेल्या क्रियापदाला टिप्पटिप क्रियापद म्हणतात. पर्याय क्रमांक आहे संयुक्त क्रियापद सहाय्यक क्रियापद सिद्ध क्रियापद आणि साधित क्रियापद. बघा ज्या वेळेस दोन क्रियापद एकत्र येतात आणि दोन्ही पण एक सहाय्यक असतं आणि एक धातू साधित असतं तर अशा वेळेस जे तयार होतं हे सगळे एका शब्दांपासून तयार झालेले क्रियापद आहेत. हे मात्र संयुक्त क्रियापद हे धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद या प्रकारात आहे. उदाहरणार्थ जाऊ लागला इथं जाऊ लागला हे संयुक्त क्रियापद आहे एक आहे धातू साधित आणि दुसरं आहे सहाय्यक क्रियापद म्हणून इथं आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 वक्त्याचे मुख्य भांडवल म्हणजे आवाज या वाक्यातील नामांना किती प्रकारच्या विभक्ती आहेत. प्रश्न खूप ट्रिकी आहे आणि 20% प्रकारातला अवघड प्रकारातला आणि चुकण्याची दाट शक्यता असलेला हा प्रश्न आहे. इथं प्रश्न समजून घेताना बघा वक्त्याचे मुख्य भांडवल म्हणजे आवाज हे वाक्य दिलेले त्यांनी आणि प्रश्न इथून पुढे सुरू होतो या वाक्यातील नामांना किती प्रकारच्या विभक्ती आहेत. जर तुम्हाला विभक्तीचे प्रकार माहित असतील तरच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येईल. विभक्ती सगळ्यांना माहित आहे आता परीक्षेचं वेळ आली तुमची तयारी पण झालेली आहे. विभक्ती आहेत आपल्या 8 प्रकारच्या प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि संबोधन ज्याला म्हणतो आपण त्याला अष्टमी म्हणत नाही ते संबोधन असतं. मुलांनो वगैरे जे संबोध केला जातो नो ते संबोधन. प्रथमेला कोणतीही विभक्ती नसते. द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी हे विभक्तीचे प्रकार आहेत. आता सलाने तृतीया चतुर्थी पंचमी चतुर्थी सलाना तेच आहे. पंचमी उरहून षष्ठी चाची चेचाची सप्तमी आणि तृतीयेचे नेईची नेईची विसरले होते नेईसी नेई किसी. मग आता हे जर आपल्याला प्रत्यय माहित असतील तर आपल्याला त्याचा प्रकार ओळखता येणार आहे. इथं मात्र जरी तुम्हाला हे प्रत्यय नाही आठवले तरी इथं फारसं घडणार नाही. कशासाठी तर आपल्याला फक्त किती हा प्रश्न महत्वाचा आहे किती प्रकारचे विभक्ती एवढंच सांगायचं आहे.
मग हे सगळं करत असताना आपल्याला नाम ओळखता आलं पाहिजे आणि किती प्रकार आहेत ते विभक्त्यांचे ते आपल्याला सांगायचं. मग ह्या वाक्याचा विचार करा. वाक्याचे वक्त्याचे मुख्य भांडवल म्हणजे आवाज. या वाक्यामध्ये नाम कोणकोणती आलेली आहेत बघा. वक्त्याचे, वक्ता हे नाम आहे, मुख्य नाही, नाम नाही येते. भांडवल नाम आहे आणि आवाज हे पण नाम आहे. आता 3 नाम आलेली आहेत. बरेच जण आनंद वाटेल मला नाम शोधता आणि तो 3 म्हणेल आणि नंतर चुकून जाईल. इथं आपल्याला विभक्तींचे प्रकार महत्वाचे आहेत. विभक्ती या नामांना कोणकोणत्या विभक्ती लागलेल्या. पहिल्या नामाचा विचार करूया आपण. वक्त्याचे, चाचीचे, चेच्याची षष्ठी. इथं पहिल्या नामाला षष्ठी, इथं एक नाम सापडलं आपल्याला षष्ठीमध्ये. ह्या प्रकारची विभक्ती आहे. आपल्या एक प्रकारची माहित झालं. भांडवलला कुठलंच प्रत्यय नाहीये, तिथं प्रथमा विभक्ती आहे, हे पण सापडलं आपल्याला. आवाजाला कुठलंही विभक्ती नाही, तो ह्याच प्रकारचा आहे, प्रथमा विभक्ती. म्हणजे आपल्याला 2च प्रकारच्या विभक्ती सापडल्या आहेत. ही 2 नावांना एकच प्रकारची विभक्ती म्हणजे प्रथमेची आहे, त्याला प्रत्यय नाही. म्हणजे इथं आपल्याकडे आता किती प्रकारच्या विभक्ती उरल्या? फक्त 3 नावं आहेत, पण विभक्ती 2च प्रकारच्या आहेत. एक षष्ठी आणि एक प्रथमा. हे 2 प्रथमेतले आहेत आणि हा षष्ठीचा आहे, चाचीचे. मग इथं आपल्याला उत्तर 2 प्रकारच्या विभक्ती म्हणून हे 2 पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर होतं. बघा थोडस म्हणजे 2-3 टप्प्यामध्ये विचार करावा लागतो या प्रकारचे प्रश्न सोडवताना. एक तर आपल्याला नाम शोधायचंय, त्या नामाचे प्रत्यय शोधायचे, त्याला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागलेत आणि ते प्रत्यय कोणत्या प्रकारातले आहेत आणि ते प्रकार किती आहेत हे सांगायचंय. म्हणजे हा थोडासा अवघड प्रकारातला प्रश्न आपल्याला थोडासा त्रास देणारा, परंतु जर या प्रकारचे मार्क जर तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला शिष्यवृत्ती घेण्यापासून कुणीही रोखणार नाही. म्हणजे आपल्याला शिष्यवृत्ती मिळवायची असेल तर या प्रकारचे प्रश्न सोडवावे लागतील. नंतर प्रश्न क्रमांक 8 बघूया आपण. 8 टिंब शब्दांच्या सामान्य रूपांवर नेहमी अनुस्वार येतो. प्रश्न हा अगदी सोपा आहे, जरी थोडासा व्यवस्थित वाचलाय त्याला लगेच उत्तर सापडू शकतं. बघा, टिंब शब्दांच्या सामान्य रूपांवर, हे सामान्य रूप नेहमी अनुस्वार येतो. मग एकवचनी शब्द, एकवचनी एखादी गोष्ट घेऊन बघा बरं. वही जर घेतला आपण तर त्याच्या नेहमी अनुस्वार, वही तर ते अनुस्वार येत नाही. त्याच्यानंतर पुल्लिंगी एकवचनी, समजा पेन, तो पेन घेतला पण पेनावर ते अनुस्वार येत नाही. नपुसकलिंगी एकवचनी, तिथे अनुस्वार आपल्याला दिसत नाही. पण अनेकवचनी शब्द घ्यावा लागतो. वह्यांच्या, वह्यांसाठी, तर अनेक वचनी शब्दांना मात्र त्याचं जे सामान्य रूप असतं त्या सामान्य रूपावरती नेहमी अनुस्वार येतो. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, एकोणिसावा प्रश्न. खाली दिलेल्या पर्यायांमधून कर्मणी प्रयोग असणारी 2 वाक्ये निवडा. आता इथं हा पण प्रश्न थोडासा वेळ घेऊ शकतो आपला, जास्त नाही घेणार, परंतु आपल्याला कर्मणी प्रयोग असणारी 2 वाक्ये ओळखायची. सगळ्यात महत्वाचं, कर्ता आणि कर्म ओळखता आलं की या प्रकारच्या प्रश्नांना आपल्याला सहजासहजी उत्तर निवडता येतं. इथं सगळ्या वाक्यांमध्ये कर्म आहे का
इथं आपल्याला कर्मणी प्रयोगे म्हणजे कंपल्सरी त्या वाक्यामध्ये कर्म असलंच पाहिजे या प्रकारची वाक्य निवडायची. आता आपण वाक्य वाचूया आणि त्याच्यामध्ये कर्ता आणि कर्म निवडूया. तुमच्या लक्षात असेल एखाद्या वाक्यातून कर्ता किंवा कर्म कसं निवडायचं, तर कर्ता निवडण्यासाठी कोण किंवा कोणी हा प्रश्न क्रियापदाला विचारला की कर्ता मिळतो, आणि काय हा प्रश्न क्रियापदाला विचारला की कर्म मिळतं. क्रियापदाला शेवटच्या शब्दाला क्रियापदाला तुम्ही काय विचारा तुम्हाला कर्म सापडेल. कर्म असेल तर कर्मणी प्रयोग असणार आहे. जर वाक्यात कर्मच नसेल तर त्या वाक्याचा प्रयोग कर्मणी प्रयोग असं नाही. मग कर्म ओळखता आलं तुमचं उत्तर बरोबर येणार. इथं बघा पहिलं पर्याय आहे मुलांनी बक्षिसांचे पार्सल उघडले. इथं उघडलेला काय प्रश्न विचारणार आहे तुम्ही? क्रियापदाला कर्म ओळखण्यासाठी काय हा प्रश्न विचारा. काय उघडले? पार्सल उघडले. उघडण्याची क्रिया पार्सल वर झाली म्हणजे आपल्याला ह्या वाक्यामध्ये कर्म सापडलं. पार्सल हे कर्म आहे म्हणून पहिलं वाक्य इथं आपल्याला कर्म सापडलंय. दुसरं वाक्य बघा, मित्रांची वही सापडली. मित्राची वही सापडली अशा प्रकारचं वाक्य आहे. तिथं वही हे या प्रकारच्या प्रश्नामधला काय जरी प्रश्न विचारला तरी सुद्धा तिथं कर्म हे ठरत नाही. हे वाक्यामध्ये थोडस अपवादात्मक स्थिती आहे बघा. मित्राची वही सापडली ही वही, मित्राची वही सापडली या वाक्यामध्ये वही एक कर्म ठरत नाही कारण तिथं कर्ता नाहीये. मित्राची वही सापडली म्हणून त्या वाक्याचा प्रयोग कर्मणी ठरत नाहीये. त्याच्यामुळं हे वाक्य आपल्याला कर्मणी प्रयोगात बसत नाही. हे वाक्य मात्र कर्मणी प्रयोगामध्ये बसतं. कर्मानुसार कर्म सापडले म्हणजे इथं आपल्याला कर्मणी प्रयोग केली, इथं कर्मणी प्रयोग ठरत नाही. इथं मुलांनी मुलांचे हार बनवले. बनवलेला पुन्हा इथं काय विचारा हार हारण येते. इथं कर्म आहे. बनवण्याची क्रिया हारांवरती झाली आहे. फुलांचे हार आहेत म्हणून इथं कर्म सापडते. एक कर्मणी प्रयोग आहे. इथं मुले किल्ल्यावरून खाली उतरली. इथं या वाक्यामध्ये आपण काय विचारलं तरी सुद्धा उत्तर भेटत नाही. म्हणजे उतरण्याची क्रिया कशावर झाली हे सांगता येत नाही, निश्चित सांगता येत नाही. म्हणजे इथं थेट कर्ता आणि क्रियापद आहे हे सुद्धा कर्मणी प्रयोगात बसत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 3 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 वरती जाऊया आपण. बघा आमचे वडील काबाड कष्ट करतात म्हणून आम्ही शिकतो. इथं प्रश्न थोडासा त्यांचा अर्ध म्हणजे पूर्ण प्रश्न दिलेला नाहीये. त्यांना याच्यातनं विचारायचंय काय तर त्या वाक्याचा प्रकार कोणता आहे हे विचारायचंय. ती सूचना द्यायची राहून केली होऊ शकते. शक्यतो आपल्या परीक्षा परिषदेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशी चूक राहणार नाही. जर राहिलीच तर त्या प्रकारचे प्रश्न बाद केले जातात किंवा जर आक्षेप घेतला तर म्हणजे ते त्याचे गुण धरले जात नाही. तरी सुद्धा आपल्याला मात्र हा सोडवता येण्यासारखे प्रश्न आहे. आता जर कळत की हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर इथं वाक्याचे प्रकार जर आपल्याला माहित असतील तर आपल्याला केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, नकारार्थी वाक्य कशाला म्हणायचं तर आपल्याला हे वरचं उत्तर लगेच समजणार आहे. केवळ वाक्यामध्ये एकच क्रियापद असतं आणि एक सरळ उदाहरण असतं. त्या प्रकारच्या वाक्याला केवळ वाक्य म्हणायचं.
त्याच्यानंतर मिश्र वाक्य. मिश्र वाक्यामध्ये एक विधान महत्वाचं असतं आणि दुसरं त्याच्यावर अवलंबून असलेलं असतं. या प्रकारचं वाक्य मिश्र वाक्य असतं. इथं मात्र संयुक्त वाक्यामध्ये दोन स्वतंत्र आणि मुख्य वाक्य असतात. तिथले दोनही वाक्य मुख्य प्रकारचे असतात. इथं एक मुख्य असतं, एक गौण असतं. म्हणजे बघा इथं एकच वाक्य, इथं वाक्य दोन आहेत आणि त्याच्यामध्ये एक मुख्य आणि दुसरं गौण वाक्य. इथं मात्र दोन वाक्य असतात आणि दोन्हीच्या दोन्ही मुख्य वाक्य असतात. इथं नकारार्थी शब्द असतो. नकार, न ये, न या प्रकारे कुठल्या तरी याला नकार दाखवलेला असतो. नकारात्मक शब्द वाक्यामध्ये असतो, त्या प्रकारच्या वाक्याला नकारार्थी. आता हे वाक्याच्या मांडणीनुसार आहे. हा प्रकार मात्र ह्या प्रकारात म्हणत नाही. नकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य हा अर्थानुसार पडलेला प्रकार आहे. होकारार्थी आणि नकारार्थी हा या प्रकारातला तो वाक्य प्रकार नाहीये. त्याच्यामुळं आता इथं नाही किंवा न वगैरे असे नकार कुठेही नाही, त्याच्यामुळे हा प्रकारच नाहीये. फक्त चौथा पर्याय द्यायचंय म्हणून दिलाय. आपल्याला शोधायचं या प्रकारचे वाक्य. या तीन प्रकारातच हा प्रकार ओळखायचा. केवळ वाक्य साधं वाक्य असतं, एकच क्रियापद. समजा रामने आंबा खाल्ला, एक सरळ सरळ एक विधान केलेले एकच वाक्य आहे. त्या प्रकारचं वाक्य केवळ वाक्य. हे एका प्रकारचं वाक्य नाहीये. आमच्या वडील काबाड कष्ट करतात हा एक भाग आहे वाक्याचा. म्हणून आम्ही शिकतो हा दुसरा भाग आहे. इथं दोन वाक्य आहेत. दोन वाक्य असलेले दोन प्रकार आहेत आपल्याकडं. मग हे संयुक्त वाक्य म्हणायचं की मिश्र वाक्य म्हणायचं. बघा आता ह्या दोन्ही प्रकारातला जो फरक आहे, तो फरक जर तुमच्या लक्षात आला तर मात्र तुम्ही या प्रकारचे वाक्य चुकवत नाही. म्हणजे या प्रकारचे प्रश्न आपल्याला चुकवू शकत नाही. आता इथं ह्याच्यातला फरक मी तुम्हाला सांगतो. बघा तुमच्या लक्षात असेल, कदाचित शिकवलेलं असेल नसेल तरी पण हे लक्षात राहण्यासारखं आहे. मिश्र वाक्यामधलं पहिलं वाक्य जे मुख्य वाक्य असतं, त्या दोन्हीपैकी दोन वाक्यापैकी एक मुख्य असतं. कदाचित पहिल्यांदा असतं, दुसऱ्यांदा असतं. तर एक मात्र गौण असतं, स्वतंत्र असतं, गौण असतं त्याला. उदाहरणार्थ एक उदाहरण सांगतो मी. जर अभ्यास केला तर पास होऊ. मग जर अभ्यास केला हे गौण वाक्य, त्याला स्वतंत्र अर्थच लागत नाही. पुढच्या वाक्याला मात्र अर्थ लागतं, परीक्षेत पास होऊ. पण कधी परीक्षेत पास होऊ त्याला गौण वाक्याचा सुरुवातीचा जर अभ्यास केला तर परीक्षेत पास होऊ हे मुख्य वाक्य. एक वाक्य दोन, एक वाक्य मुख्य, अशा प्रकारचे दोन वाक्य असतील तर ते मिश्र वाक्य असतात. पण दोन्ही वाक्यांना स्वतंत्र अर्थ असतो, ते मुख्य वाक्यच असतात. तिथं दोन क्रियापद असतात. मग अशा वाक्याला संयुक्त वाक्य म्हणायचं. मग आता इथं आपण ह्या वाक्याचा विचार करूया. आमचे वडील काबाड कष्ट करतात हा पहिला भाग, पहिलं वाक्य. म्हणून आम्ही शिकतो. इथं आम्ही शिकतो हे स्वतंत्र वाक्य आहे. आमचे वडील काबाड कष्ट करतात हे स्वतंत्र वाक्य आहे आणि म्हणून सारख्या शब्दांमध्ये जोडलेली आहे. मग शक्यतो संयुक्त वाक्य हे उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं असतं. म्हणून आणि पण किंवा या प्रकारच्या शब्दांनी. तर इथं विचार केला तर दोन स्वतंत्र क्रियापद आहेत वेगवेगळी आणि दोन्ही वाक्यांना स्वतःचा वेगवेगळा अर्थ आहे. म्हणजे दोन्ही वाक्य मुख्य आहे. तिथं आम्ही शिकतो याचा अर्थ लागतोय आणि आमचे वडील काबाड कष्ट करतात याचाही अर्थ लागतोय. म्हणजे इथं दोन मुख्य वाक्य आहेत. म्हणजे हा वाक्याचा संयुक्त वाक्याचा प्रकार आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. म्हणजे मिश्र वाक्य ते ठरत नाही. हे केवळ वाक्य तर तसंच नाहीये, नकारार्थी पण नाहीच नाही. पण इथं मिश्र वाक्य सुद्धा ते नाहीये, कारण दोन मुख्य वाक्य तिथं आलेली आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 21वा प्रश्न आहे. पूर्ण भूतकाळी वाक्यातील क्रियापदाचे रूप कोणते? दोन अचूक पर्याय निवडायचे. आपल्याला दोन पर्याय निवडायला सांगितले. आता पूर्ण भूतकाळी आपल्याला फक्त भूतकाळ काळ तरी निम्म काम होत आहे.
पण पूर्ण म्हणजे जिथं क्रिया पूर्ण झाली होती, क्रिया पण भूतकाळी आहे आणि क्रिया ही पूर्ण झाली होती, अशा प्रकारची रचना ज्या वाक्यामध्ये असणार आहे ती वाक्य आपली पूर्ण भूतकाळी वाक्य असणार आहेत आणि ते आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे. मग पूर्ण भूतकाळी वाक्यातील क्रियापदाचे रूप कोणते, म्हणजे इथं खाली ते क्रियापदांची रूप दिलेली आहे. आता केला आहे, हा आहे वर्तमान काळी, हे वाक्य कसंच हा पर्याय कसंच भूतकाळामध्ये येत नाही, म्हणजे पहिला पर्याय आपोआपच बाद होतो. उरतात 3 आणि याच्यापैकी 2 शोधायचे. अजून एक चुकीचा पर्याय शोधला की आपलं काम पूर्ण होत. आता इथं करत असे भूतकाळच आहे, पण ते काम पूर्ण होत होतं का? पूर्ण होत होतं ते काम, म्हणजे करत असे हे काय ठीक वाटत नाही. चला दुसरे पर्याय चेक करून बघूया. केला होता म्हणजे क्रिया पूर्ण झाली होती, भूतकाळी आहे आणि पूर्ण पण झाला, एक पर्याय सापडला. दुसरा खेळला होता, क्रिया पूर्ण झाली होती, क्रिया झालेली भूतकाळातील आहे आणि पूर्ण पण आहे, पूर्ण भूतकाळ सापडला. हा भूतकाळात असेल तरी ती पूर्ण क्रिया झालेली नाही म्हणून पूर्ण भूतकाळ घडत नाही, म्हणजे आपल्याला पर्याय सापडले 2. पर्याय क्रमांक 2 आणि 4 केला होता आणि खेळला होता, हे पूर्ण भूतकाळी रूप सापडले. थोडस प्रश्न जर आपण व्यवस्थित वाचला की म्हणजे आपल्याला कन्फ्युजन उरत नाही आणि आपले प्रश्न चुकत नाही. आता प्रश्न क्रमांक 22 बघा. खालीलपैकी बहुव्रीही समासाचे कोणते उदाहरण नाही? बघा इथं आपल्याला उदाहरण नाही असं म्हटलं. आता अजून सोपं झालं, कारण आपल्याला बाकीच्या समासांचा विचारच करायचा नाही. तिथं आपल्याला फक्त बहुव्रीही समास माहित असला की आपल्याला बाकीचं काम सोपं होत आहे. बहुव्रीही समासाचं वैशिष्ट्य काय असतं? बहुव्रीही समास कसा असतो की अनेक शब्दासाठी एक शब्द वापरलेला असतो. म्हणजे पुरणपोळी सारखं असेल, पुरण घालून केलेली पोळी वगैरे असं त्याच्यासाठी एकच शब्द वापरतात. त्या प्रकारचा जो सामासिक शब्द असतो त्याला बहुव्रीही समास असं म्हणतात. इथं बघूया आपण सामासिक शब्दांचे विग्रह, किती शब्दांचे विग्रह आपल्याला सहजासहजी सापडता येते. बघा अष्टपैलू, त्या दोनही इथं 2 भाग आले, अष्ट आणि पैलू. याच्यापेक्षा या शब्दातनं आपल्याला जे प्रतीत होणारा अर्थ आहे तो इतर म्हणजे ह्या ना अष्ट ना पैलू. अष्टपैलू कशाला म्हणतात? सगळे गुण असलेला, सर्व गुण संपन्न अशा व्यक्तिमत्वाच्या माणसाला अष्टपैलू असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये अष्टही महत्वाचं नाही आणि पैलूही महत्वाचं नाही, त्याच्यापेक्षा तिसराच अर्थ अभिप्रेत असतो. ह्या प्रकार बहुव्रीहीच म्हणतो. मग हा बहुव्रीहीच आहे. इथं मग कोणते उदाहरण नाही हे शोधायचं आहे. हे काय सापडत नाही, हे आहे ऑलरेडी बहुव्रीहीचं. पुढचा बघूया. जितेंद्रिय. जितेंद्रिय, जितही महत्वाची नाही आणि इंद्रिय पण महत्वाचं नाही. ज्यानं स्वतःची सगळी इंद्रिय जिंकलेली आहे, त्या इंद्रियांवरती नियंत्रण मिळवलं आहे, अशा व्यक्तीला जितेंद्रिय म्हणतात. म्हणजे इथं जित पण महत्वाची नाही आणि इंद्रिय पण महत्वाचं नाही, तिसराच व्यक्ती महत्वाचा आहे, तिसरं पद महत्वाचं आहे. त्यांना पद म्हटलेलं आहे. जितही महत्वाचं नाही, इंद्रिय महत्वाचं नाहीये, म्हणजे बहुव्रीहीच आहे, म्हणजे आपल्याला काही उत्तर मिळत नाही. आता कपडा लत्ता. कपडा लत्ता कशाला म्हटलं जातं? त्याच्यासारखा एक अजून एक शब्द सांगतो तुम्हाला, भाजीपाल्यासारखा. त्याला बहुव्रीही म्हणता येईल का? भाजीपाला म्हणजे भाजी कोणत्याही प्रकारची असेल, कोथिंबीर असेल, बाकीचं फळभाजी असतील, पालेभाजी असतील, त्या सगळ्यांना मिळून पालेभाजी असं म्हणतात. त्याला पाला आणि भाजी, त्याच्यात महत्वाचं भाजी हा शब्द एक पद तर महत्वाचं आहे, दुसरं पद महत्वाचं असेल असं नाही, वगैरे वगैरे इतर गोष्टींचा समावेश होतो. तसं कपडा लत्तामध्ये कसं कपडा, मग तो शर्ट असेल, पॅन्ट असेल, साडी असेल, जे कोणतंही असेल ते, त्या सगळ्यांना मिळून कपडा लत्ता म्हणतात. पण या प्रकारचा समास बहुव्रीही नाही. इथं
कपडा हे महत्वाचं आहेच, एक पण महत्वाचं आहे, पण याच्यामध्ये हा द्वंद्व प्रकारातला समास आहे, द्वंद्व समास आहे, हा बहुव्रीही समास नाही. म्हणजे आपल्याला अपेक्षित असलेले हे उत्तर सापडले. आणि तर गरुड ध्वज, गरुडाचा ध्वज असलेला या व्यक्तीसाठी हा शब्द वापरला आहे. म्हणजे गरुडही महत्वाचा नाही, ध्वजही महत्वाचा नाही, ज्याचा ध्वज गरुडाचा आहे तो तिसरंच पद महत्वाचं आहे. म्हणजे हा सुद्धा बहुव्रीही आहे. इथं असलेला हा द्वंद्व, द्वंद्वातला इतरेतर द्वंद्वातला हा प्रकार कपडा लत्ता, म्हणजे आपल्याला बहुव्रीही नसलेलं उदाहरण म्हणजे कपडा लत्ता. पर्याय क्रमांक 3 आपल्यासाठी उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23. अलंकार ओळखा. नरवर कृष्णा समान. नरवर कोणासारखा आहे? कृष्णा सारखा, कृष्णा समान. आणि इथलं अलंकार ओळखायचा आहे. उत्प्रेक्षा आहे, श्लेष आहे, उपमा आहे, ती मत आहे. सारखा, समान हे शब्द काय दाखवतात? उपमा दाखवतात, तुलना केलेली दाखवतात. त्या एकाची तुलना दुसरीशी करतात. तिथं जरी उपमा हा अलंकार आहे. श्लेष नाही, उत्प्रेक्षा नाही आणि यमक नाही. यमक सारखे सारखे उच्चार किंवा शेवटचं अक्षर उच्चाराला सारखं जे असतं ते यमकात मोडतो. उत्प्रेक्षा आणि श्लेष मध्ये पण हे नाही. तिथं मात्र उपमेय उपमानच आहे. या प्रकारचं वगैरे हे जे केलं जातं किंवा एकाचे उच्चारणामध्ये सारखे पण हे श्लेष उत्प्रेक्षा. उपमामध्ये मात्र एकासारखा दुसरा असं वर्णन केलेलं असतं, उपमा अलंकार ठरतो. इथं आपल्याला कृष्णा समान हे उपमा अलंकाराचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला उत्तर मिळत आहे. आता इथं शेवटचे 2 प्रश्न राहिले. ज या गणाचे लेखन खालील पर्यायातून निवडा. जर तुम्हाला माहित असेल तर य माता हे पाठच करून ठेवायचं. ज्यांना शब्द आणि वृत्त लक्षात ठेवायचे त्यांच्यासाठी य माता, यमाता राजभान सलगम, राज भान सलगम. बघा याच्यामध्ये एक तर हे अक्षर ह्रस्व असतं किंवा दीर्घ असतं. आणि 3-3च्या टप्प्यानं ज्या प्रकारचे उच्चार येतात, क्रम येतात, त्याच्यावरून हे गण ठरलेले असतात. मराठीमध्ये 8 प्रकारचे शब्द आहेत. बघा य प्रकारातले, म प्रकारातले, त प्रकारातले, र प्रकारातले, ज ब न स ल ग या प्रकारातले गण कसे ओळखायचे हे ओळखलं मी. य परत घेतो कारण इथं आपल्याला पुन्हा करणं अपेक्षित होतं. परत आता घ्यायलाच मी पुन्हा दुरुस्त करतो, वेगळ्या शाईला दुरुस्त करतो. म्हणजे लक्ष घ्यायचं. बघा आता इथं ही जी यू खून असते ती यू खून ह्रस्वसाठी वापरतात आणि आडवी खून दीर्घसाठी वापरतात. आता याचा उच्चार ह्रस्व आहे म्हणून याची खून ह्रस्व, म हा दीर्घ आहे, ता दीर्घ आहे, रा दीर्घ आहे, ज ह्रस्व आहे, हा दीर्घ. त्याच्यानंतर हा रस्व म्हणजे लघु असं म्हटलं जातं त्यांना. रस्वला हा लघु, हा लघु,
हा पण लघु आणि हा गुरु म्हणजे दीर्घ. अनुस्वार आहे, तर अनुस्वार नसतं तर तो लघु झाला असता. आता इथं जे क्रमाने येणारे 3 टप्पे आहेत बघा, हा य गण आहे, म्हणजे य गण हा लघु गुरु, त्याच्यानंतर म गण हा गुरु गुरु गुरु, हा त गण आहे गुरु गुरु लघु, 3 टप्प्याचा गण आहे. हे त गण लक्षात राहील. र गण आहे गुरु लघु गुरु, हा र गण आहे. ज गण काय आहे लघु गुरु लघु, हा ज गण. भ गण आहे गुरु लघु लघु, न गण आहे लघु 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 आणि स गण आहे लघु लघु गुरु. या प्रकारचे गण आपल्याला आहे. इथं आपल्याला ज गणाचं लेखन खालील पर्यायातून निवडायचं. आता ज गण कुठे आलाय बघा, हा ज गण. ज गण कसा आहे लघु गुरु लघु. हा पर्याय कुठं दिसतोय तुम्हाला, पर्याय क्रमांक 2 मध्ये, आणि पर्याय क्रमांक 2 आपलं ते अचूक उत्तर आहे. जर समजलं असेल तर लक्षात ठेवा, नसेल तर हे वाक्यच पाठ करा. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रश्न छंदावरती आला, हे फक्त जर वाक्य जर तुमचं पाठ असेल तर तुम्हाला छंदाचे किंवा उत्तराचे मार्क जाणार नाही. अगदी शेवटचा प्रश्न, मोठा भाऊ या अर्थाने कोणाच्या टोपण नावात उल्लेख आलेला आहे. इथं मराठीच्या जनरल नॉलेज वरती हा दुसरा प्रश्न विचारण्यात आला. याच्या अगोदर पण एक प्रश्न होता, तो प्रश्न हा खूप छान आहे, म्हणजे ज्याला प्रश्न कळेल ना त्यालाच ते उत्तर सांगता येणार आहे. बघा, मोठा भाऊ या अर्थाचा टोपण नावात उल्लेख आहे बघा, म्हणजे यांचं टोपण नाव कोणतं असा पण प्रश्न नाहीये. म्हणजे त्या 2 टप्प्यावरती विचार केल्यानंतर आपल्याला उत्तर सापडणार आहे. मोठा भाऊ या अर्थानं कोणाच्या टोपण नावात उल्लेख करायला आहे, म्हणजे मोठा भाऊ कशाला म्हणतात त्याचं टोपण नावात उल्लेख आहे. आता यांचं आपल्याला सगळ्यांची टोपण नाव माहित असतील तरच आपल्याला त्याचं उत्तर देता येणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांची टोपण नावं माहित असतील. विवा शिरवाडकरांचं नाव काय आहे, कुसुमाग्रज. रथयात्रेंना काय म्हणतात, केशव कुमार. रथयात्रे केशव कुमार. कृष्णाजी केशव दांडे हे केशव सूत आहे. आणि चिंतामण त्र्यंबक खानोलकरांना आनंद त्यांचं टोपण नाव आहे. आनंद या नावाने त्यांनी काव्यलेखन केलेलं आहे, ही त्यांची टोपण नाव. आता प्रश्नाकडे पुन्हा या की टोपण नावामध्ये कशाचा उल्लेख आहे, मोठा भाऊ. मोठ्या भाऊला अग्रज असं म्हणतात. मग कुसुमचा अग्रज म्हणजे कुसुमाग्रज, म्हणजे कुसुमच्या अगोदर जन्मलेला त्याला कुसुमाग्रज म्हणतात. गोविंदाग्रज म्हणजे गोविंदाच्या अगोदर जन्मलेला, म्हणजे विवा शिरवाडकरांनी, विष्णू वामन शिरवाडकरांनी सगळं सगळं लेखन कुसुमाग्रज या नावानं केलंय. म्हणजे कुसुम हे त्यांच्या लहान बहिणीचं नाव, अग्रज म्हणजे मोठा भाऊ, हे स्वतः कुसुमचे मोठे भाऊ आहे, म्हणून स्वतःला कुसुमाग्रज असं म्हटलं. आणि याच टोपण नावानं त्यांनी साहित्य निर्मिती केली गेली. म्हणून मोठा भाऊ या अर्थानं असलेला शब्द आहे, टोपण नाव आहे कुसुमाग्रजांचं, म्हणजे विवा शिरवाडकरांचं, विष्णू वामन शिरवाडकर. तर इथं आपलं उत्तर आहे विवा शिरवाडकर, पर्याय क्रमांक 1. मला असं वाटतं सगळेच्या सगळे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. जर सगळं भाषेचा संपूर्ण अभ्यास झालेला नसेल तर पुन्हा एकदा रिव्हिजन करा, आणि कोणतीही प्रश्न पत्रिका तुमच्या नजरेसमोर घ्या, डोळ्यासमोर घ्या, आणि 1 ते 25 प्रश्न सगळं सोडून काढा. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. मराठीला जर स्कोर झाला तर गणितावरचा थोडासा ताण हलका होतो, कमी होतो. म्हणून मराठीमध्ये थोडस लक्ष द्या आणि तुम्ही यशस्वी याच गुणांकन स्वतःसाठी घेऊ शकता. तुम्हाला
पुढच्या परीक्षेसाठी येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्याकडनं मनापासून माझी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. इथंच आपण थांबूया. शुभरात्री. सर तुम्ही